नमस्कार मित्रांनो, मी गौरी पवार आणि तुम्ही पाहता प्रथम न्याय। मित्रांनो, आपण सध्या आझाद मैदानावर आलो आहोत। आझाद मैदान हे असं ठिकाण आहे जिथे खूप लोक येऊन आपल्या हक्काची लढाई लढतात। तसेच आपल्यासोबत काही तरुण आहेत, ते जुळले आहेत। गेल्या 3 दिवसापासून जे आहेत ते आझाद मैदानावरती आहेत आणि तिथे येऊन ते आमरण उपोषण करत आहेत। खरं तर त्यांचा जो पूर्ण मुद्दा आहे ना, तो झोपडपट्ट्यांचे जे रिडेव्हलपमेंटसाठी आहे। आणि एवढंच नव्हे तर गेल्या 8 वर्षापासून जे आहेत ते आपल्या हक्काची लढाई लढत आहेत। त्यांना जे आहे झोपडपट्टी रिडेव्हलपमेंटपासून मध्ये जो भाडा असतो ते त्यांना अजूनही मिळालेला नाही आहे। त्यांच्या सरकारकडनं काहीतरी 3 मागण्या आहेत। त्या कोणत्या मागण्या आहेत, का आहेत आणि ते आझाद मैदानावर किती दिवस बसणार आहेत, आणखी त्यांचं काय काय मागण्या आहेत, चला त्यांच्याशीच जाणून घेऊया, त्यांच्याशी बोलूया की त्यांचं पूर्ण विषय काय आहे इथे येण्याचं, त्यांना आणखी काय काय गोष्टी इथे पाहिजेत। चला त्यांच्याशी बोलूया। सर नमस्कार, तुमचं नाव काय? प्रथमेश अनंत जाधव। तुम्ही कुठून आलात? वडा आनंदनगर इथून। काय समस्या आहे आपली? आमचा विषय खूप गंभीर आहे। गेल्या 12 वर्षापासून आमच्या इकडचा विकास रखडलेला आहे। आजवर कोणी तिला दाद दिलेली नाही आहे। 2019 पासून आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहेत, आधीच्या शासनालासुद्धा, नवीन शासनालासुद्धा, SRAलासुद्धा, पण शासन कोणत्या प्रकारचं आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। तसेच आमच्या फक्त 3 मागण्या आहेत त्यांच्याकडे। एक तर मागील 8 वर्षाचं आमचं थकीत भाडे जे आहे ते त्यांनी मिळवून देणे। दुसरं म्हणजे 13-2 हा एक SRAच्या माध्यमातून विकासक नवीन नियुक्ती करणे। त्यानंतर SRAच्या 210A या कायद्यानुसार आमच्यावरती अंमलबजावणी करणे, अशा आमच्या 3 मागण्या आहेत। आणि लवकरात लवकर एक भूमिपूजन आमच्या विभागात झालं पाहिजे, जेणेकरून आम्हाला कळेलसुद्धा की नक्की आमच्याविषयी आहे काय, आमचा विकासक कोण आहे, आमचं डेव्हलप कोण करणार आहे, आमचा डेव्हलपर कोण आहे हे सुद्धा आम्हाला आता माहीत नाही सध्या तरी। कारण की दोन्ही जे डेव्हलपर जुने होते ते आम्हाला रस्त्यावर टाकून निघून गेलेले आहेत। म्हणून आमच्या रहिवाशांची तिकडची दिशाभूल झालेली आहे। सोसायटी काम करते मान्य आहे, पण सोसायटीला SRAचं शासन फक्त तारखांवर तारखा देते। आज जवळपास 17 डिसेंबरला आमची सोसायटी नियुक्ती झाली नवीन, आणि आज 1 वर्ष होऊन कंप्लीट झाले, पण अजून तारखांवर तारखाच मिळत आहेत। त्याच्याबद्दल आम्हाला कुठेही असं आश्वासन पण मिळत नाही आहे आणि कुठे असं विशेष काही योग्यता नाही पण मिळत नाही आहे। बस किती टाइम झाला तुम्हाला हे मागण्या मागून? आता उपोषणाचा हा आमचा 3रा दिवस आहे। पहिल्याच दिवशी आमची विधानसभे मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव तुंबारे म्हणून साहेब आहेत मंत्रालयात गृहनिर्माण विभागाचे, त्यांच्याशी आमची भेट झाली। पण त्या भेटीदरम्यान त्यांनी असं सांगितलं की आमचं एक पत्र शासनाला, SRAला आम्ही पत्र पोच करत आहोत, त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे COना की लवकरात लवकर तुमची 2 दिवसात भेट घालून देतील। त्या पत्राची कॉपी तर आता आम्हाला मिळालेली आहे, पण तुंबारे साहेबांकडून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे। आम्हाला त्या विभागामध्ये नायर मॅडमची भेट हवी होती। आय होप ती लवकरात लवकर मिळेल उद्या, असं आशा बाळगतो। बाकीच्या पुढच्या गोष्टी कळतीलच लवकरात लवकर। आपलं असं म्हणणं आहे की आपल्याला फक्त आश्वासनच देण्यात आलं आहे। जर ते आश्वासन फक्त देण्यातच आलं आहे, अजून त्याच्यापुढे काही पाऊल घेतलं नाही आहे, अशामध्ये जर पुढे काय कारवाई झाली ना तर ह्याच्यापुढे तुमचं पाऊल काय असेल? मी मगाशी म्हणालो ना की आमच्या 3 अटी आहेत, त्या 3 अटींपैकी एकही अट त्यांनी मान्य केली ना तर आम्ही इथून उपोषणाला स्थगिती देऊ। आणखी काय काय मागण्या आहेत आपल्या? नाही, ह्या 3च मागण्या आहेत सध्या तरी। 13-2 करून नवीन डेव्हलपरची नियुक्ती करणे, मागील 8 वर्षाचं थकीत भाडे देणे, आणि एक म्हणजे की 210A नुसार आमच्यावरती अंमलबजावणी करणे SRAने। बस। आपल्यासोबत कोणी मोठं व्यक्ती भेटलं की नाही अजूनपर्यंत? बघा, आमचे जुने आमदार तमिलसेल्वन साहेब यांनी असेंब्लीमध्ये पण तो विषय घेतला होता। त्यांनी नावासहित आमचा असेंब्लीमध्ये विषय घेतला होता, तरीसुद्धा तिथे काही झालं नाही। राहुल शेवाळे झाले, खासदार होते आमचे, त्यानंतर जुने मुख्यमंत्री आहेत, आत्ताचे नवीन मुख्यमंत्री आहे, म्हणजे गेल्या 2.5 वर्षाचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्याकडे देखील विषय आमचा आहे। विषय असा नाही की विषय ह्या सगळ्यांच्या टेबलावरती गेलेला आहे, पण कोणच त्याची दाद घेत नाही आहे। आणखी किती दिवस चालणार आपलं हे आमरण उपोषण? मी म्हणालो ना की या तिघांमध्ये कोणतीही अट पूर्ण होते, जी अट पूर्ण होईल त्याला आम्ही मान्य करू आणि उपोषणाला स्थगिती देऊ। आपल्यासोबत आणखी एक जण जुळले आहेत, त्यांनी असं एक बोर्ड पकडला की मला माझे हक्काचे घर मिळालेच पाहिजे। आता यांच्याशी बोलूया की यांच्या काय काय मागण्या आहेत। सर काय तुमचं नाव? सागर श्रीरंग धुमाळ। तुम्ही कुठून आला आहात? वडाळा आनंदनगर। काय काय मागण्या आहेत आपल्या? आपल्या मागण्या काय, बेसिक जे आमचं भाडं आहे 8 वर्षाचं थकीत भाडं ते भेटलं पाहिजे, घरच्या बदली घर भेटलं पाहिजे, आणि जो 13-2चा अजून नोटीस हे बिल्डर अजून चेंज झाला नाही ते लवकरात लवकर SRAने करायचा।
तेवढीच आमची मागणी, 3च बेसिक मागण्या आहेत, त्या मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजेत बस. आपण कोणत्या मोठ्या व्यक्तीशी अजूनपर्यंत भेटलात का? SRMमध्ये भरपूर हेअरिंग झाले आहेत. जवळजवळ 2015पासून हेअरिंग तारीख पे तारीख चालू आहे, परंतु काय कुठेच काय दाद भेटत नाही आहे. मंत्रालयामध्ये पण जुनी सोसायटी होती तेव्हा नवीन कमिटी पण आली, ते पण त्यांचं काम करत आहेत, परंतु त्यांना पण तेच चालू आहे, त्यांना पण तारीख पे तारीख चालू आहे. सरकार कोणत्याही मागण्याकडे लक्ष देत नाही. सरकारकडनं आपलं काय मागणं आहे? सरकार आता गृहनिर्माण मंत्री जे आपले आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांनी याच्याकडे लक्ष घालायला पाहिजे. कारण जवळजवळ आमचा विकास हा 15 वर्षापासून रखडलेला आहे. 2011मध्ये झोपडपट्टी तुटलेली आहे, सरकार काही लक्ष देत नाही. 2017-18पासून भाडं बंद आहे. मग आम्ही जायचं कुठे? आम्ही सध्या सगळी भाड्याने राहतो आहे. 8-9 हजार रुपये भाडं देऊन बाहेर कुठे पण भाड्याने राहत आहे. म्हणजे 1 महिन्याचं भाडं जरी थकलं तरी पण जो मालक असतो तो आपल्याला दुसऱ्या महिन्यामध्ये लगेच रूम खाली करायला सांगतो. मग आम्ही करायचं काय? चला आपण आणखी लोकांशी बोलूया इकडे. सर, तुमचं काय नाव आहे? कुठून आलात? वडाळामधून आलो आहे आम्ही, आनंदनगरमधून. अच्छा सर, आपलं काय म्हणणं आहे पूर्ण विषयाबाबत? एकच मागणी आहे की आमचा थकीत भाडे 8 वर्षाचे आहे. आज प्लॉट आमचा तोडून 12 वर्षे झाले. त्या 12 वर्षामधून आम्हाला फक्त 3 वर्षाचं भाडं मिळालं आहे. त्यातून 8 ते 9 वर्षाचं आम्हाला भाडं मिळालं नाही. आज लोक कशी जगत आहेत, आज मुंबईमध्ये जगायचं म्हणजे मुश्किल झालं आहे. आणि त्यामध्ये आमचा झोपडी सगळं तोडलेली आहे. आणि एखाद्या राहायला कुठे गेलो तर घरमालक 1 महिन्याचं दिलं नाही भाडं की दुसऱ्या वर्षी लगेच दुसऱ्या महिन्यात लगेच खाली करायला सांगतो. त्यामध्ये आमच्याकडे डिपॉझिट नाही, काही नाही. दागिने वगैरे ठेवून आम्ही डिपॉझिट देतो आहे. आज सोडवायची पण ताकद नाही राहिली आहे. एक सांगायचं म्हणणं तर एक सरकारकडे एकच मागणी आहे की एकनाथ शिंदे कडे आता गृहनिर्माण खातं आहे, तर खरंच एकनाथ शिंदे साहेबांकडे एकच मागणी आहे की कळकळीची विनंती आहे त्यांना की आमच्या वडाळ्याकडे जरा लक्ष द्या, आनंदनगर सोसायटीकडे. बस एवढंच मी सांगणार. आपल्याला कुठे अजून राहायचं वगैरे काही ठिकाण पण सुद्धा दिलेलं नाही आहे का? काहीच नाही, काहीच ठिकाण दिलेलं नाही. जसे की आपण पाहिलं, जे झोपडपट्ट्यांचे जे रिडेव्हलपमेंटचा जो पूर्ण विषय आहे, यामध्ये जे आनंदनगरमधील जे रहिवासी आहेत, जे वडाळ्यामधून आले आहेत, आता ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कधी पूर्ण होतील? ह्यांना जे आहे ह्यांच्या सिनियर्सकडनं किंवा मोठ्या व्यक्तींकडनं जे सारखे तारखांवर तारखाच भेटत आहेत. आता हे आमरण उपोषण जे आहे ते कधीपर्यंत चालू असणार? ह्यांच्या ज्या मागण्या आहेत खरं तर ह्यांच्या घराच्या रिडेव्हलपमेंटसाठी आहेत. ह्यांचे भाडे जे आहेत अजूनपर्यंत देण्यातही सुद्धा नाही आले आहेत. तर अशामध्ये हा आमरण उपोषण किती दिवस चालेल? किती दिवस ही जी तरुण आहेत इथेच बसून असणार आहेत? आणि हा मुद्दा अजून किती खेचणार आहेत? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त आमच्या चॅनलवरच भेटतील. असेच नवीन खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी गौरी पवार, कॅमेरामॅन प्रियंका बनियासोबत.